या तालुक्याचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय वसंतभाऊ पवार, तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय भरत भाऊ, या तालुक्याचे सचिव सन्माननीय सूरज भाऊ आणि या तालुक्याचे सर्व उपाध्यक्ष सुजाताताई असतील, बाळू भाऊ असतील, आदेश भाऊ असतील, देवेंद्र भाऊ असतील, तसेच या तालुक्याच्या महिला प्रमुख सुगंधाताई असतील आणि सर्वच महिला, मी सगळ्यांना प्रथम जिंदाबाद करते। भूक लागले असं दिसतंय, कारण दोनच आपल्या तायांनी केलं जिंदाबाद, फक्त जिंदाबाद। हा, आता अरे अजून नाही, या वाड्याच्या वाघिणी आहेत, वाड्याच्या वाघिणी 4000 एका टायमाला जमू शकतात। तर त्यांचा आवाज किती पाहिजे, बरोबर ना? जिंदाबाद। हा, आता वाटलं की वाड्याच्या वाघिणी आहेत। आजची आपली जी मागणी आहे, आपण मागणी घेऊन आलो, बरोबर ना? काय मागणी घेऊन आलो? जो जगण्याचा अधिकार आहे, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, ती मागणी घेऊन आलोत आपण। आमच्या घरात आमची आई, आमची ताई, आमची वहिनी, आमची बहीण, आमची सून, आमची मुलगी, अशी कितीतरी नाती की त्यांना भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो महिन्याला जी मासिक पाळी येते त्याच्या संदर्भात। वयाच्या 11 किंवा 12 वर्षापासून सुरुवात होते आणि वयाच्या 60 किंवा 65 पर्यंत बंद होते। या काळामध्ये हा सन्मानाचा विषय आहे की ह्या काळामध्ये विचार करा तुम्ही की माझी आई, माझी बहीण जर सुदृढ राहिली तर जन्माला येणारं बाळ हे सुदृढ असणार आहे। जर बाळ सुदृढ असेल तर गाव सुदृढ होणार, गाव सुदृढ झालं तर तालुका सुदृढ होणार, तालुका सुदृढ झाला तर जिल्हा सुदृढ होणार आणि जिल्हा सुदृढ झाला तर राज्य आणि देश सुदृढ। पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की आपल्या ज्या आया बहिणी आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। काळजी काय घ्यायची की पूर्वीच्या वेळी आपल्या आया बहिणी कपडा वापरायचे मासिक पाळीच्या वेळेस, पण त्यावेळेस तो कपडा तसा होता, आजचा कपडा सिंथेटिक आहे, तो वापरला तर अनेक आजार होऊ शकतात। पण आजारापेक्षा आपल्या आया बहिणीचा सन्मान होणं महत्वाचं आहे। हा सन्मानाचा प्रश्न आहे। आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये 1 कोटी आदिवासी जनता राहते आणि त्याच्यामध्ये 50,000 या आपल्या महिला भगिनी आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा साधारणतः 30 ते 35,000 महिला भगिनी या त्या वयातल्या आहेत की ज्यांना मासिक पाळी येते। आपलं मागणं सरकारकडे हेच आहे। या राज्याचे मंत्री महोदय सन्माननीय फडणवीस साहेब यांना आपली विनंती आहे की हा आमचा सन्मानाचा प्रश्न आहे, तो आमचा अधिकार आहे, सन्मानाने जगण्याचा प्रश्न आहे आणि तो अधिकार आम्हाला मिळावा। अधिकार काय, आमची मागणी काय की माझ्या घरात माझ्या मुलीला, माझ्या सुनेला, माझ्या आईला जो मासिक पाळीचा त्रास होतो तो
थांबवण्यासाठी किंवा तिचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तिचा सन्मान व्हायला पाहिजे म्हणून सॅनिटरी नॅपकिन हे आम्हाला रेशन दुकानामध्ये मोफत मिळायला पाहिजे, याच्यासाठी हा आजचा मोर्चा, ही आपली मागणी सरकारकडे आहे. आपली मागणी चुकीची आहे का? बरोबर आहे, कारण आपण सर्व जणी काबाड कष्ट करणाऱ्या महिला आहोत. बरोबर ना माझं म्हणणं आहे? आपण कष्टकरी महिला आहोत, घर सांभाळणाऱ्या महिला आहोत, आपला परिवार सांभाळणाऱ्या महिला आहोत, आपला गाव सांभाळणाऱ्या महिला आहोत. आपलं म्हणणं एकच आहे की आम्ही घरासाठी करतो, परिवारासाठी करतो, देशासाठी करतो, पण आमच्यासाठी आम्हाला काहीतरी करायचंय. पण काय करायचंय की आमचा सन्मान राखला पाहिजे, आमचं आरोग्य सुधारलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये म्हणून, कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये म्हणून, आमचा सन्मान व्हायला पाहिजे म्हणून आम्हाला हे सॅनिटरी नॅपकिन मोफत मिळाले पाहिजे.